शेतकरी मित्रांनो नमस्कार. फुलवर पिकावरती जी काही DBM डायमंड बॅक मॉथ जिचं मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन होत असतं. तर लक्षात घ्या, डायमंड बॅक मॉथ ज्यावेळेस पतंग किंवा अळई अवस्था या अवस्थेमध्ये आपल्याला तिला स्मेलनी किंवा अळई जर असेल तर तिला चांगल्या कीटकनाशकांचा वापर करून नियंत्रित आणणं गरजेचं असतं. तर ज्यावेळेस गड्डा हा पूर्णपणे आता तुम्हाला इथं दिसतोय की गड्डा फिरायला सुरुवात झालेली आहे, अशा अवस्थेमध्ये जर DBM असेल तर सुरुवातीला काही जी कवळी पानं असतील जी मधली हातमधली ती DBM मधले पानं खात असते. आणि ज्यावेळेस कंद पूर्णपणे तयार होत असतो आणि कंदाची जी काही सुरुवातीची अवस्था असते तिथं सुक्रोजचं कंटेंट हे वाढलेलं असतं. कुठल्याही जे काही गड्डा असेल फुलवरचा किंवा त्या गड्ड्यामध्ये आतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुक्रोजचं कंटेंट वाढलेलं असतं आणि अशा सुक्रोजच्या कंटेंटमुळे तिथं जी काय असलेली मधली पानं असतील किंवा जो गड्डा असेल ती DBM ही मोठ्या प्रमाणात खात असते. आता इथे पांडी माशी पण आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते, पण आज आपण फक्त DBMवरती बोलणार आहोत. डायमंड बॅक मॉथ जी आहे मित्रांनो, तिच्या नियंत्रणासाठी मार्केटमध्ये असलेले वेगवेगळी जी काही कीटकनाशकं असतील, जसं की बॅराझाईड आहे, वायगो आहे, एक्सपोनस आहे, ग्रासिया आहे, इवन तुमचं सिमोडिस आहे, किंवा तुमचे जे काही ऑदर स्मेल करणारे कॅल्डान असेल, धनुसान असेल, धानुकाचं, किंवा सुपर प्रोपेक्स ज्यामध्ये प्रोपेनोपासून सायपरमेथिन किंवा आपलं पोलिट्रिन सी नावाने जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे, अशी अनेक वेगवेगळी कीटकनाशकं ज्यावेळेस आपण वापरत असतो तर त्यासोबतच आपल्याला एक चांगलं जर जैविक कीटकनाशक आपण जर वापरलं, सपोज आता जैविक कीटकनाशक इथं कोणतं काम करणार आहे, व्हर्टिसिलियम जे पांढरी माशीवरती काम करतं, बिवेरिया बॅसियाना किंवा बिवेरिया हे तुमचं जे काही असलेली अळई असेल त्या अळईवरती सर्वाइव्ह करत असतं. आणि मेटाराजेम हे तुमचं जे काही लाल कोळी असेल किंवा इवन हुमणी असेल जमिनीमध्ये तर त्यावरती मेटा देखील चांगल्या प्रकारात काम करत असतं. आता जर अशा कीटकनाशकांमध्ये जर तुम्ही अशा व्हर्टिसिलियम बिव्हिरियम मेटारायझा याचा जर वापर जर केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे फुलवरती जी काही तुमची DBM असेल किंवा इवन तुमची कुठली हेलिकॉर्प आर्मीजर असेल किंवा कुठलीही अळई असेल तर ती अळई लवकर नियंत्रणात येण्यात मदत होत असते. त्यामुळे कीटकनाशकांचा जर आपण वापर करत असाल तर त्यामध्ये अशा जे काही जैविक कीटकनाशक आहेत त्यांचा वापर केला तरी हरकत नाही. आता प्रश्न येतो की जी काही जैविक कीटकनाशकं आहेत तर त्या जैविक कीटकनाशकांचा आपण जर उन्हाळी क्लायमेटमध्ये किंवा ज्यावेळेस ऊन पडतं आहे त्या ठिकाणी जर वापर जर केला तर त्याचे आपल्याला रिझल्ट येतील का? लक्षात घ्या, मार्केटमध्ये आता आपण बघतोय की अनेक वेगवेगळ्या नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत, जसं की स्पोर टेक्नॉलॉजी. आता स्पोर टेक्नॉलॉजीमध्ये ज्यावेळेस बॅक्टेरिया तयार केलेला असतो त्याचं एक ठराविक टेम्परेचरमध्ये तो जास्त मोठ्या प्रमाणात ठराविक टेम्परेचरला पहिले ग्रो केला जातो. ग्रो केल्यानंतर परत तो डॉर्मन्सीमध्ये किंवा सुप्त अवस्थेमध्ये जाण्यासाठी परत एक हाय टेम्परेचरला घेऊन त्या स्पोरला हाय टेम्परेचरला घेऊन जातात. परत नंतरून एक ठराविक एकदम अति कमी टेम्परेचरमध्ये देखील त्या स्पोरला आणतात, जेणेकरून तो स्पोर आहे जो काही स्पोर अवस्था असेल त्या बुरशीची तर ती असं समजा की कुठल्याही क्लायमेटमध्ये सर्वायवल होऊ शकेल. अशासाठी त्या याचा आपण जे काही ती बॅक्टेरिया असेल किंवा जी जैविक कीटकनाशकं असतील तर आपण ती ग्रो केली जातात. ती बुरशी आहे, तिला फक्त स्पोर्ट एक ठराविक टेम्परेचरमध्ये फ्लक्च्युएट करून ग्रो केलं जातं. त्याच्यामुळे कितीही टेम्परेचर वाढलं तरी तो जो स्पोर आहे तो एक शरीराला असेल किंवा त्या प्राण्याच्या तोंडाद्वारे किंवा प्लांट बॉडीमध्ये CNS वगैरे ब्लॉक करून तो पूर्णपणे त्या कीटकीला मारण्याचा प्रयत्न करतो. फक्त अशा जे जैविक कीटकनाशकं आहे त्याचा रिझल्ट येण्यासाठी इवन 2 ते 3 दिवस 3 ते 4 दिवसापर्यंत वेळ कालावधी हा लागत असतो. आता लक्षात घ्या, DBM जर असेल डायमंड बॅक मॉथ जे आपण परत मूळ विषयाकडे येऊ, जर DBM जर असेल तर आपल्याला माहिती आहे कुठलीही कीटकनाशकाचा जर वापर केल्यानंतर साधारणपणे 2 ते 3 दिवस तुम्हाला 100% ती कीटकं मारायला वेळ लागतच असतो. कारण कुठलंही कीटकनाशक हे प्लांट बॉडीमध्ये किंवा पूर्ण प्लांटमध्ये पसरतं ज्यावेळेस ती अळई खाईल ते प्लांट किंवा तो थोडाफार जर झाडाचा भाग खाईल त्यावेळेसच नंतर ते अळई ती मरत असते. ह्या गोष्टी आपल्याला बारीक बारीक माहिती असणं गरजेचं आहे. मित्रांनो, फार सुंदर असा प्लॉट आहे. DBMचा आपण पूर्णपणे कवर केलेला आहे. म्हणजे कीटकनाशक कुठलंही वापरा तुम्ही, हरकत नाही. फक्त याची VBM जे काही व्हर्टिसिलियम बिव्हिरियम मेटारायझा आहे कुठल्याही कंपनीचं घ्या, चांगलं आहे, काय हरकत नाही. आनंद ॲग्रोचं चांगलं आहे, त्याच्यानंतर मायक्रोबॅकचं चांगलं आहे, अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचं चांगलं आहे, कुठल्याही कंपनीचं घ्या. पण जी काही टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी चांगली असावी. त्याच्यानंतर ज्या बॅक्टेरिया त्या तयार करत आहेत किंवा जी व्यवस्थित ती जिथं बॅक्टेरिया तयार होत आहेत ती लॅब व्यवस्थित प्रॉपर असावी, या गोष्टींची आपल्याला काळजी इथं घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला DBMवरती हे नक्कीच सांगा. आणि हो, आपली फ्लावर पिकावरील पुढील जी व्हिडिओ आहे ती पांढरी माशी यावरती आहे. त्याच्यामुळं
नक्कीच व्हिडिओ बघा आणि जर व्हिडिओ आवडली तर जे काही फ्लावर उत्पादक किंवा कोबी उत्पादक आपले शेतकरी बंधू आहेत त्यांना नक्कीच शेअर करा. चला तर मग धन्यवाद.